तर नमो बुद्धाय, जय भीम भावांनो. फायनली आपण निघालो आहोत कळंब बीचच्या दिशेने. तर मी काल रात्रीच नालासोपारामध्ये आलेलो, कारण की माझी सासवडीत नालासोपारा आहे. तर मी आता फॅमिलीला सध्या घेऊन नाही आलो आहे. भरपूर ऊन आहे आणि 2-3 केसेस ऐकलेत मी उष्णघाताचे, त्यामुळे त्यांना बोललो की तुम्ही नंतर पाठवून निघा. तर मी निघालो इथे ताज पॅलेस कळंब बीचच्या दिशेने. तर चला फटाफट जाऊया आणि शहानिशा करूया कशी त्याची तयारी चालू आहे तिकडे बीचवर कार्यक्रमाची. तर चला तुम्हाला डायरेक्ट बीचवर भेटतो मी. नालासोपारामधील हा प्लेस तुम्हाला माहिती असेल. हे बघा, सोपारा बुद्ध स्तूप आहे बघा. याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल ऑलरेडी आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. संपूर्ण माहिती त्या सोपारा बुद्ध स्तूपाची तुम्हाला त्या व्हिडिओवर बघायला भेटेल. तर प्लीज जाऊन चेक करा. तर चला फटाफट आपण बीचच्या दिशेने जाऊया आणि काय कशी तयारी चालू आहे ते आपण बघूया. तर फायनली भाऊने आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. तेव्हा माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता, हाच तो ताज पॅलेस रिसॉर्ट आहे आणि भरपूर असे मंडळी आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो जाऊन. हे बघा, आपल्या गाड्या पण इथे उभ्या आहेत सगळ्या. भरपूर अशा मोठ्या मोठ्या गाड्या पण आलेल्या आहेत, लांबून लोक आलेली आहेत. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी कसा काय सेटअप आहे, कशी काय तयारी केलेली आहे. हे बघा, इथं सुद्धा रिक्षा उभ्या आहेत 2 आणि आपली गाडी उभी येते. थोड्याच वेळामध्ये हा परिसर पूर्ण गाड्यांनी भरेल अशी आशा करतो. जर लोकांना माहिती पडलं चला कार्यक्रम कुठे कुठे आहे तर ते नक्कीच इथपर्यंत येतील, जे कट्टर भीमसैनिक आपले आहेत ते. चला आपण आतमध्ये जाऊया आता. बघा, या ताज पॅलेस रिसॉर्टच्या बाहेरच भगवान गौतम बुद्ध आणि भिक्षुनी संघमित्रा यांचा फोटो लावलेला आणि त्यांची मूर्ती आहे. आणि बाजूलाच इथे पण सम्राट अशोकांची आणि संघमित्रा आणि बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांची प्रतिमा लावलेली आहे. तर हाच आहे तो ताज पॅलेस रिसॉर्ट. खूप सुंदर असा आहे, छोटासा आहे, जास्त मोठा नाही. इथे तुम्ही तुमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय सगळी होऊ शकते. हे बघा, ताज पॅलेस. तुम्हाला ह्याचा नंबर पण मी स्क्रीनवर देईन. इथे तुम्ही पाहू शकता काही भिक्षुनी समुद्राचा फेरफटका मारण्यासाठी जात आहेत आणि काही भिक्षुनी आईस्क्रीमचा स्वाद घेत आहेत. ॲक्च्युली ऊनच एवढं आहे, मी सुद्धा टोपी आणि चष्मा घातलेला आहे. तर मग आता कार्यक्रमाला थोडा वेळ आहे अजून, तर तोपर्यंत थोडा एन्जॉय करत आहेत समुद्रावर. इथे श्रीलंकेवरनं आलेत, तर आपल्या इंडियाचे सगळे बीच ते एन्जॉय करत आहेत. तर हे बघा, तुम्ही ज्या गोष्टी आपण एवढ्या लांबून आलेलो आहोत त्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. सर्व भिक्खू आणि भिक्खुनी यांची परिक्रमा बीचच्या लगत चालू झालेली आहे. मस्त एकदम सुरळीमध्ये सगळ्यांची रॅली निघाली आहे भिक्षूंची आणि भिक्षुणींची. सगळे भिक्षू आणि भिक्षुणी श्रीलंकेवरून आलेले आहेत आणि आभार मानलं पाहिजे आपल्या SSD म्हणजेच समता सैनिक दलाचं. ते नेहमीच आपल्या कार्यक्रमाला सज्ज असतात आणि आपलं कार्य पार पाडतात. काही दिवसापूर्वी सुद्धा तुम्हाला असाच एक व्हिडिओ बघायला भेटला असेल. चायना, चीन, जपान या सगळ्याचे ते भिक्खू संघ रस्त्यावरनं जाताना भरपूर व्हायरल झाले ते व्हिडिओ. तर मग तेच काहीतरी फिलिंग येते मला सुद्धा आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. मी हा कार्यक्रम अटेंड करू शकलो आणि मी इथे येऊ शकलो आणि मला एवढा सगळा आनंद घेता आला. तर त्याच्या मागोमाग आपले सगळे भीमसैनिक आणि भीमकन्या, आपल्या मावशी काक्या सगळ्या मस्तपैकी पांढऱ्या साड्या घालून आपल्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करतायत. हा कार्यक्रम तुम्हाला माहिती असेल ना की इंडो श्रीलंका विरासत कार्यक्रम हा आहे आणि हा पहिलाच वर्ष आहे. त्या हिशोबाने बहुतेक असे लोकसंख्या इथे बघायला भेटते. म्हणजे बहुतेक लोक असे आले आहेत, लांबून आलेले आहेत लोक. ज्यांना माहिती आहे त्यांना कळलं असेल माझ्या थ्रू किंवा इतर आपले जे बुद्धिस्ट बांधव आहेत त्यांच्या थ्रू, इंस्टाग्राम पोस्ट किंवा यूट्यूबच्या पोस्टद्वारे ते इथं पोचलेले आहेत. सगळ्यांचा धन्यवाद करतो मी. आपल्या अशाच कार्यक्रमात सगळ्या हजर राहत जावा, म्हणजे आपला धर्म पुढे जाईल आणि आपला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल.
भिक्खू संघाला इथूनच रिटर्न जायला बोलले, कारण की पुढे पर्यटक लोक भरपूर आहेत पुढे आणि ते गाड्यांची पार्किंग वगैरे आहे. तर मग आणि त्यांना पण त्रास होतो आहे. त्यांच्या पायात चपल्या कोणाच्या आहेत कोणाच्या नाहीत, प्लस डोक्यावर टोपी ते घालू शकत नाहीत, त्यांना अलाउड नाही. आणि ऊन खूपच म्हणजे खूपच जास्त आहे. संध्याकाळचे 5 वाजले तरीसुद्धा भरपूर. त्यासाठी समता सैनिक दलाने असा निर्णय घेतला की यांना इथूनच म्हणजे भिक्खूंना युटर्न करावं आणि त्यांच्या पण सेफ्टीचं आणि त्यांच्या पण आरोग्याच्या पण काळजी घेतली पाहिजे. भिक्खुनीचा धम्मा पाठ करायली. आता पुन्हा सगळा भिक्खू आणि भिक्खुनी संघ ताज पॅलेस रिसॉर्टच्या दिशेने जातोय, कारण की पुढचे कार्यक्रम आपल्याला परत मग ते चालू करायचे आहेत. त्यासाठी उशीर न व्हावा यासाठी, कारण की ऑलरेडी उशीर झालेला 1 तास. तर तसा वाजले 5:30 संध्याकाळचे. तर पुढचे कार्यक्रम चालू करायचे आहेत, त्यामुळे भिक्खू लोकांना फटाफट चला असं बोलत आहेत, कारण की पुढचे कार्यक्रम बाकी आपले सगळे चालू आहेत. स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा. चल जय असो. जय असो. जय असो. आता सर्वच भिक्खू भिक्खुनींचा स्वागत समारंभ सुरू झालेला आहे. सगळे त्यांच्या अंगावर त्यांच्या चरणाशी पुष्प टाकतायत आणि त्यांचं श्रीलंकेवरनं इंडियामध्ये आपल्या स्वागत करतात असं दर्शवत आहेत ते लोक. तर मग चला पुढे जाऊया, पुढे पण कार्यक्रम काही ते चालू आहेत. तर पुन्हा आपण ताज पॅलेस रिसॉर्टच्या इथे आपण पोहोचलो आहोत. तर पुढचे कार्यक्रम आता चालू होतील. तर संपूर्ण भिक्खू आणि भिक्खुनी संघ समुद्राच्या दिशेने चालला आहे आणि त्या मागोमाग आपला सगळा परिवार पण चाललेला आहे. या मावशा काक्या सगळ्या आणि आपले जे आले ते आहेत सगळे बौद्ध परिवार आपले, हा सगळा आपला परिवारच आहे. तर मग हे चालले त्या समुद्राच्या दिशेने. असं ऐकायला भेटलंय की पुढे जाऊन मस्त 2 बोट सजवण्यात आलेले आहेत. तर आपण जाऊन पुढेच बघूया. मी थोड्यासाठी गेलेलो बॅटरी माझी चेंज करायसाठी, तेवढ्या त्यांचं रॅली चालू झाली. तर काय प्रॉब्लेम नाही, आपण तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. आणि मला हे पण ऐकायला भेटलं की इथे
चक्रवर्ती अशोक सम्राट आणि त्यांची बायको अशी त्यांनी कोणीतरी परिधान केलं आहे वेशभूषा. तर ते पण जाऊन पुढे बघूया. चला फटाफट पुढे जाऊया पहिला. तेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोघांनी सुद्धा म्हणजे मस्त असे कॉस्ट्युम वेअर केलेले आहे आणि सम्राट अशोक आणि त्यांची पत्नी अशी त्यांनी भूमिका बजावली आहे. खूपच दोघं सुंदर वाटत आहेत. अगदी असं पिक्चरच्या शूटिंग सारखं वाटतं बघायला. फार सुंदर, बघायला मजा आली एकदम. तर भावानं तुम्हाला मी थोडक्यामध्ये ह्याचा कॉन्सेप्ट समजावतो काय आहे आणि कशासाठी हा कार्यक्रम राबवलेला. तर सम्राट अशोक आणि त्यांची पत्नी संघमित्रा आणि महेंद्र यांना बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रीलंकेला बोटीने पाठवत होते. तर तोच हा कॉन्सेप्ट बनवलेला आहे. तर ह्यामुळे चांगली गोष्ट ही आहे की इंडिया आणि श्रीलंकामधले संबंध खूप चांगले होणार आहेत. तर असे कार्यक्रम राबवले पाहिजे. खूप मस्त कॉन्सेप्ट बनवला आहे ज्याने पण त्याचा विचार असेल हा. आणि हा पहिलाच वर्ष आहे आणि एवढा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. तर खूप भारी वाटतंय. दो बोट में है ना. तर आपण ऑलमोस्ट आता पोहोचलेलो आहोत बोटच्या जवळ. भरपूर अशी हवा आहे त्यामुळे थोडा आवाज थोडा ब्रेक होऊ शकतो. तर आता तुम्हाला दाखवतोय बोट कशा प्रकारे सजवली आहे. तर छान असे मस्त पंचशिलेचे फ्लॅग लावलेले आहेत आणि ते आता बाकीचे भिकवानी थांबले आहेत. त्यांचे फोटोशूट वगैरे जे रील स्टार जे आले ते आहेत. कारण आता प्रत्येक घरामध्ये एक रील स्टार असतोच. तर मग तुम्हाला दाखवतो बोट कशा प्रकारे सजवली आहे. हे बघा, एक मस्त बॅनर लावलेला आहे बोटला. भिक्खुनींचे श्रीलंकेचे आलेले आहेत ते. आणि पूर्ण बोट पंचशिलेच्या फ्लॅगने पूर्ण भरलेली आहे. आणि लोक सज्ज आहेत आता पाहण्यासाठी की आता ते आतमध्ये वरती जाणार आहेत, ते वरती चढणार आहेत बोटमध्ये. तर मग तुम्हाला बोट दाखवतो कसे प्रकारे सजवली आहे. छान अशी मस्त नॉर्मली आणि छान वाटतंय. पुष्प लावलेत आजूबाजूला. तर थोड्याच वेळामध्ये आता सुरू होणार आहे. चलो आले का कुठे. तर फायनली आता ती लोक बोटमध्ये चढणार आहेत भिक्खू आणि भिक्षुणी संघ. तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आपल्याला पुढे जायला भेटते की नाही भेटते. काही खूपच गर्दी आहे आणि असंख्य आपले बौद्ध बांधव आणि भगिनी आलेले आहेत. तर मग सगळ्यांचे मोबाईल आता आलेले आहेत बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी, रील काढण्यासाठी. तर बघूया आपण पण आपल्याला जायला भेटते काय पुढे. तर आता तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा कारण की आज गर्दीमध्ये माझा आवाज नाही येणार. त्यासाठी बघा वरती संघमित्रा यांचा स्टॅच्यू घेऊन ते भिक्षुनी आतमध्ये जाणार आहे पहिला. त्यानंतर बाकीचे पुढे पुढे आमच्या पाठी जाणार आहेत. तर आता तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा.
तर सगळ्यांना आहे थोड्या भिक्खूंनाच आणि भिक्षुणींना आतमध्ये चढवलं कारण की थोडं रिस्क होईल म्हणून जे मेन त्यांना चढवलं आत तर कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल की संघमित्रा आणि महेंद्र यांना बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवण्यात येलं होतं. तर जास्त नाही थोडं लांब जाऊन ते रिटर्न येणार आहेत थोडंसं पुढे जाऊन. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि एन्जॉय केला. मी तर फार एन्जॉय केलं एवढं लांब आलं तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. आवडलास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जिथे तुम्ही पोचू नाही शकत तिथपर्यंत तुमचा भाव पोचतो तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ बघायसाठी. तर मी सांतावजवरून आलो नासोपारा शूट करायसाठी की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घरात पोचेल आणि तुम्हाला बौद्ध धर्माचे कार्यक्रम सगळे तुम्हाला बघायला भेटतील. चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम.